आहोत व्हायरल झालेल्या कारवीच्या स्पॉटवर. कॅन यू गेस? आम्ही आहोत लोणावळ्यामध्ये आणि ही सगळी कारवीच कारवी आहे. पण आम्ही 2 वर्षापूर्वी जी रतनगडला पाहिलेली ना त्याच्यापेक्षा तरी खूप लहान आहे. एकदम लहान साईज आहे या कारवीची. खूपच चिंटू चिंटू आहे. या छोट्या साईजच्या कारवीला टोपली कारवी असे म्हणतात. आत्ताशी ह्याला कळ्या येतात, पण लोकांनी इतकी गर्दी केली आहे, जर या कळ्या जिवंत राहिल्या तरच पुढची फुलं उगवतील, नाही तर शक्यच नाहीये. किती बघा, फुलांपेक्षा माणसं जास्ती आहे तिथे. लोकांनी कारवी फुलांचा इतका प्रचार केला की इतर रानफुलांकडे कोणी पाहतच नव्हतं. ही आहेत सोनकीची फुलं. ही दरवर्षी पाऊस पडून गेल्यानंतर उमलतात आणि आपला हा सह्याद्री ह्याच फुलांनी जास्ती सजलेला वाटतो. पण कारवीमुळे बाकीचं हे सर्व दुर्लक्ष झालेलं आहे. आमच्या ग्रुपमध्ये हा एक क्यूटचा ॲक्टिव्ह ट्रेकरही आला होता. मग आम्हीही थोडा फोटोशूट केला. हां, पण फुलांची नाशाडी न करता आणि पुढच्या प्रवासाला निघालो. कारण हा स्पॉट जस्ट एक ॲडिशनल होता. मेन तर आपला ट्रेक आहे. मग वाटेत थांबून आम्ही नाश्ता केला. कारण पहाटे 5 वाजल्यापासूनचे निघालेलो. त्यात फुलांमध्ये फिरून जाम भूक लागली होती. आता आम्ही जात आहोत. आमच्या ट्रेकला सुरुवात होत आहे. फुलं बघून झाली. स्पेशल ट्रेक. आणि इथून जंगल वाट सुरू. तर मस्त सावली मिळाली, नाही तर कसलं करपायला होत होतं. हाय ग, मस्त अशी जंगल वाट. काय सुंदर वाटतंय ना. मान्सूनच्या नंतरच सगळे ट्रेक करायला पाहिजे. आणि मस्त फुलंही फुललेली असतात. वातावरण क्लिअर असतं आणि गडकिल्ले चांगले दिसतात त्यामध्ये. सोनकीच सोनकी इथे. मस्त वाटतं माहिती इथनं. तर बघ तिकडे जायचं आपल्याला. त्याचं पॉइंट सुंदर. आणि ही आपली वाट आहे. छाई वाटतं. दिसतंय गड मागे. सुपर. आम्ही आलो. चिखल झाली आहे. चालतानाच ना मध्येच अशी फुलपाखरे येतात, आउट करून जातात. अचानक अशी सोनकीची फुलांची चादर ओढलेला निसर्ग दिसू लागतो. इतकं सुंदर वातावरण आहे. कधीही जंगलातून वाट 2 वाटा असतात, जशी आता इथे झाली आहे. इथे एक वाट जाते आणि इथे एक वाट आहे. तर जर इंडिव्हिज्युअल आपण ट्रेकिंग करत असू तर कळणार कसं? तर आधीच्या ट्रेकर्सने इथे मार्किंग म्हणून असा ऑरेंज अशी रिबीन बांधलेली असते, म्हणजे ही वाट घ्यायची आणि तो रस्ता पकडून आपला ट्रेक कंटिन्यू ठेवायचा.
मोठी घसघशीत अशी कारवी लवली खालीही पडली आहे. आता पायऱ्या या पायऱ्या इतका उथळ दम लागतो दम. यू कॅन सी. बापरे. इथे पाण्याची टाक आहे आणि टाकच्या बाजूला गणपतीचं मंदिर. हा गणपती बाप्पा मोरया. पोहोचलो आता आम्ही ऑलमोस्ट. हा ट्रेक दिसतो तितका सोपा नाहीये. खूप स्टेप आहे. पायऱ्या सुरू होताच डिफिकल्टी लेवलही वाढते. जास्त स्टेप आहेत. अरे बापरे, तू उचलून घेतले. सही आहे. आम्ही पोचलो आहोत फायनली गणेश दरवाजाजवळ. काय कमाल स्ट्रक्चर आहे अजूनपर्यंत. फायनली शिवरायांच्या काळात या गडाला जिंकण्यासाठी कित्येक लोक प्रयत्न करून गेले, पण तरी सुद्धा ह्या गडाचं स्ट्रक्चर अजूनही तसंच आहे. तटबंदी जराही ढासळलेली नाहीये. ठीक आहे. अख्ख्या गडावर सोनकीची फुलं आहेत. असं मस्त ग्रीन आणि येल्लोचं कॉम्बिनेशन वाटतंय ना. एवढं फ्रेश एन्व्हायरमेंट वाटतंय या फुलांमुळे. कमाल. 3 वर्षापूर्वी या गडावर पावसाळ्यात आलेली. हे आम्हाला काहीच बघायला मिळालं नव्हतं, कारण इतका वारा, इतके ढग, नुसता पाऊस पडत होता. आता इतकं सुंदर. मी फक्त ह्या क्लायमेटसाठी आली आहे. काय लेट्स गो. नाही 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 जवळून का जूम कर ना. कुठे येणार कुठे येणार कुठे येणार जसा गेला तसा झाला. स्वतःला चावला चावला. इकडे आहे इकडे. सणासुदीला आपण घर जसं फुलांनी सजवतो ना, तसा हा गड सजलाय.
या रानफुलांनी. पण माणसं येऊन तितकीच खराब करत आहेत. असं काहीतरी सणसूद असल्यासारखं वाटतंय. आता आम्ही ही पूर्ण तटबंदी फिरणार. मस्त मस्त बघूया, अख्खा गड एक्सप्लोर करूया, एक प्रदक्षिणा घालूया. वरून जास्ती सुंदर वाटते. वाव, आम्ही एवढं चढून आलो. एवढं डेंजर होतं लिटरली. हे एवढं असं चढून, हे जंगल क्रॉस करून तो आहे रस्ता. आणि आपला आहे तिकडे लावलेला एक, तिकडे एंडला जायचंय, जो आपण खालून बघितलेलं. आता वरच्या बाजूने बघूया. तिथे आमच्या बस पार्क आहेत. कुठे आहेत बस? हा, त्या इकडे आमच्या बस पार्क आहेत. तिकडून आपण आलो. का आलो? थांब, उठू नकोस. हे बघ, धुका आलो, सगळं कव्हर झालं. शेट, हे बघ, दूर 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 दूर. सुपर्ब, कमाल. ढग आला तर ढग. आता पाऊस पण पाहिजे. लगेच क्लिअर झालं. वाव, इथे अजून आहे. इथे एसी सारखी हवा लागते या होल मधनं. थकलेले आम्ही, हवा खात बसलोय. पाण्याची टाक आहेत. वॉटर टँक. इथे आवाज येतो बोलणं की. हॅलो मंजिरी, मंजिरी. गुहा टाईम. शी, कसे ढग येत आहेत. लिटरली असं आग लागल्यासारखं धूर येतो ना, तसा येत आहे ढग. कसं आहे बघ ते दृश्य. शीट, बघ ना, आग लागल्यासारखं वाटतंय ते. ते समोर पण तसंच झाले. एवढं कडक उन्हाचे चटके पडले. पण इथे आल्यावर आता ढगांनी सगळं ऊन घालवून टाकलं. आता पावसाची अपेक्षा आहे. प्लीज पाऊस हवा, मनापासून इच्छा आहे. हे सुंदर दृश्य पाहून आम्ही थोडा वेळ इथे विश्रांती घेतली. आपण गडावरती एंट्री मारली तेव्हा आपण गडाच्या राईट साईडला गेलो होतो. आता आपण गडाच्या लेफ्ट साईडला आलो आहोत. कारण इथे या गडाच्या देवीचं मंदिर आहे. त्या देवीला भेटून जाऊया. कोराई माताचं मंदिर. या देवीच्या नावामुळे ह्या गडाला कोरीगड असं म्हटलं जातं.
झाडं कशी आहेत, अशी कॅन्डल्स लावल्यासारखी वाटतात, शँडिलियर्स. तर स्ट्रक्चरच सुंदर आहे. मैशोबत बघ काय मस्त आहे. ही जी फुलं आहेत ना, तुम्ही प्रत्येक ट्रेकला नेहमी घेऊन यायची. आणि ही फुलं आहेत ना, सुकत नाही, कुसत नाही, काही नाही. इतकी सुंदर राहतात ना. माझी फेवरेट आहे ती फुलं. एकदम आर्टिफिशियल असल्यासारखी वाटतात. हवेबरोबर डोलतायत. किती मस्त वाटतं नेचर बरोबर खेळायला. चला निरोप घ्यायची वेळ आली. बालायजर नाही तर कोरिडर. ह्याची फुलांची साईज ना ह्याची त्या लोणावळ्यापेक्षा ही मोठी आहेत. ब्युटिफुल. हे सिंगल आहेत. सुंदर आहे यार, सुंदर आहे कारवी. लास्ट टाइम रतनगड आणि कळसुबाई या ठिकाणी आलेले. यावेळेस लोणावळ्याच्या ठिकाणी ही फुललेत फुलं सगळी. आणि जसं जसं ह्याचं अल्टिट्यूड वाढत जातं, हे झाड मोठं होत जातं आणि याची फुलांची साईजही तेवढीच मोठी होत जाते. बघा सगळीकडे बघितलं, हे असं एक बर्ड येतो आणि त्याच्यातून 2 फुलं निघतात. एक ह्या साईडने एक त्या साईडने. इतकं सुंदर वाटतं ना. लवली. अशा फुलांचा सडा पडलाय कारवीच्या. सुरेख. आणि हा असा सुंदरसा झरा. वाव. एवढा सुंदर प्रवास असेल वाटलंच नव्हतं. सगळ्या ट्रेकर्सला एक विनंती, पावसाळ्यात जाऊ नये, काहीच दिसत नाही. आणि पावसानंतरचं हे दृश्य बघा, सुंदर. गर्दी देखील नव्हती. परत एकदा जेवणासाठी ट्रेक करतो आम्ही. पण सुंदर जागा आहे. आलो जातानाची कारवी. कोण म्हणतं हे 7 वर्षातून एकदा फुलते सगळीकडे. कारवी सोनकी, कारवी सोनकी, कारवी सोनकी, सगळीकडे हेच दिसतंय. हे बघ, ह्या बाजूला पण तेच, ह्या बाजूला पण. इथे तर जास्ती आहे बघ, त्यात धुकं. उपटली आणि ती पडतात स्वतःहून. किती सारी. जेवायला बसलो आणि जोरदार पाऊस सुरू झाला. मग काय, थंडगार वातावरण आणि गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतला. मजबूत पाऊस आणि गरम गरम कॉफी. आहा, आफ्टर ट्रेक सीन्स. एवढा सुखद होईल हा ट्रेक वाटलंच नव्हतं. ऑल क्रेडिट गोज टू शिवसूर्या ॲडव्हेंचर्स. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा.